प्राचीन मंदिरे, गडकिल्ले आणि नैसर्गिक दृश्य जसे आहे तसे पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र भूमीतील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील करमाळाच्या गावामधील ऐतिहासिक असा भुईकोट किल्ला आणि या किल्ल्यामध्ये असणारी प्राचीन मंदिरे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश करत आहोत. भव्य आणि दिव्य असे प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी समोरच हनुमंतरायाचे मंदिर आहे. हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये जाऊन आपण हनुमंतरायाचे दर्शन करणार आहोत. हा किल्ला 1727 मध्ये रावरंभा निंबाळकर यांनी बांधले. भक्कम अशी तटबंदी आहे. तटबंदीला जोडून खंदक आहे. काही भुयारी मार्ग आहेत. जवळच कमला भवानी मातेचे मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले मंदिर आहे. मंदिरासमोर 96 पायऱ्यांची विहीर आहे. तसेच या किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज पडझड अवस्थेत आहेत. काळाच्या ओघामध्ये या ठिकाणचे खंदक राहिलेले नाही. आता आपण शेजारी असणारे खोलेश्वर म्हणून प्राचीन असे शिवमंदिर आहे. या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. वेशीतून आत गेल्यावर उजव्या बाजूला खोलेश्वर म्हणून अप्रतिम हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर 8व्या शतकात म्हणजे 1727 मध्ये रावरंभा निंबाळकर यांच्या काळात बांधले गेले आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात पांढऱ्या संगमरवरची 4 मुखी शिवपिंड आहे. आपण या ठिकाणी शंभू महादेवाचे दर्शन घेऊया. हर 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 महादेव. आणि आपण दर्शन घेऊन या ठिकाणी या मंदिराविषयीची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. 1891 मध्ये जेव्हा प्रसिद्ध असे समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई करमाळा दौऱ्यावर आले होते, तेव्हा याच मंदिरात यांचा मुक्काम होता. या ठिकाणी न्यायमूर्ती महादेवरावांची प्रकृती अत्यंत खालवली. तेव्हा रमाबाईंनी याच महादेवाला साकडे घातले होते, असा उल्लेख आमच्या आयुष्यातील काही आठवणी या पुस्तकात या मंदिराविषयीच आपल्याला पाहायला मिळतो. तसेच मंदिरालगतच आपल्याला भगवान विष्णूचे हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान विष्णूची अतिशय देखणी आणि सुरेख अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असते. खोलेश्वर मंदिरालगतच हे मंदिर आहे. अवश्य आपण या ठिकाणी गेल्यानंतर या मंदिराला भेट द्या. तसेच किल्ल्याच्या अगदी मध्यभागी सरदार रावरंभा निंबाळकर यांचे ऐतिहासिक असे निवासस्थान म्हणजे भव्य असा वाडा आहे. ब्रिटिश काळात आणि स्वातंत्र्यानंतर वाड्याचे रूपांतर दिवाणी न्यायालयात करण्यात आले. आजही या ठिकाणी कोर्टाचे कामकाज चालत असते. असे हे करमाळा शहरातील आपण खोलेश्वर मंदिर, किल्ल्याचे काही अवशेष आणि या ठिकाणी विष्णू मंदिर पाहिलेले आहे. काही मिळालेल्या माहितीनुसार आपण अल्पशी माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. जर अजून काही आपल्याला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर या ठिकाणाविषयीची माहिती सांगा. ओम नमः शिवाय. जय भवानी. जय शिवाजी.